प्लास्टिक फुलांचा वापर करू नका हे सांगण्यासाठी सरकारला कायदा करण्याची गरज भासणार नाही. प्लास्टिक फुलांपासून होणारे दुष्परिणाम लोकांपर्यंत पोहोचवण्याबरोबरच नैसर्गिक फुलांमुळे होणारे फायदे जर लोकांपर्यंत पोहोचवले, त्याबाबतीत जनजागृती केली तर लोक स्वतःहून प्लास्टिक फुलांना हद्दपार करतील. नैसर्गिक फुले ही केवळ फुले नसून तुमचं भविष्य सकारात्मकदृष्ट्या बदलण्याची क्षमता असणारी संजीवनी आहे. नैसर्गिक फुले आणि प्लास्टिक फुले या दोघांमधला जर फरक तुम्ही लक्षात घेतला, ह्याचे होणारे फायदे किंवा तोटे जर आपण लक्षात घेतले, तर नक्कीच आपण नैसर्गिक फुलाकडे वळू याची खात्री आम्हाला आहे. नैसर्गिक फुले काय काय करतात? सगळ्यात महत्त्वाचा एक अनुभव तुम्हाला येईल. जर समजा तुम्ही कधी तणावात असाल, त्या तणावामुळे तुम्ही अस्वस्थ असाल, तर एक प्रयोग जरूर करा. एखादं गुलाबाचं फूल घ्या आणि त्याचा सुगंध घेत राहा. तुम्ही अनुभवाल की तुमच्यातली अस्वस्थता काही प्रमाणात कमी होते. तुमच्यात असणारा तुम्हाला तुमच्यावर असणारा तणाव थोड्याफार प्रमाणात कमी होतोय. याच्या पुढे जाऊन जर समजा तुम्ही नैसर्गिक फुलांच्या संपर्कात आलात, तर अजूनही फार महत्त्वाचे फायदे होतात. एक फायदा त्यातलं मला सांगायला आवडेल की एखादं काम आपल्या समोर असतं, पण ते काम करण्याची इच्छा आपल्या मनामध्ये निर्माण होत नाही. का? तर आपला मूड होत नाही. ते काम महत्त्वाचं आहे, ते केलंच पाहिजे हे माहीत असताना देखील ते काम करण्याची इच्छा होत नाही. जर अशी परिस्थिती असेल, तर तुम्ही नैसर्गिक फुलांच्या सुगंधाच्या सानिध्यात काही काळ काढा, काही वेळ द्या. ती जी काही नैसर्गिक फुलं आहेत त्यातनं उत्सर्जित होणारा जो सुगंध आहे तुमच्यामध्ये इतका उत्साह भरेल की ते नको वाटणारं काम तुम्ही कधी हातावेगळं केलं हे तुम्हालाही कळणार नाही. माणसाची कार्यक्षमता काय आहे त्याच्यावर त्याचं भविष्य ठरतं, आणि माणसाची कार्यक्षमता वाढण्यासाठी माणसाला शांत झोप मिळणं फार गरजेचं असतं. नैसर्गिक फुलांच्या सुगंधामध्ये क्षमता असते की जे तुम्हाला सहाय्यभूत ठरू शकतील तुम्हाला शांत झोप लागण्यासाठी. याच्याही पुढे जाऊन जर काही आपल्याला शारीरिक वेदना असतील, तर त्या शारीरिक वेदना कमी करण्याची क्षमता देखील फुलांच्या सुगंधामध्ये आहे. एकूणच काय की एक उत्साहवर्धक आणि एक चांगलं आयुष्य जगण्यासाठी फुलांचा सहवास जर असेल, तर आपलं आयुष्य फार सोपं होऊन जाईल. प्लास्टिक फुले काय उत्सर्जित करतात? प्लास्टिक फुलं बिस्फिनॉल ए, थॅलेट, व्होलाटाईल ऑर्गॅनिक कंपाऊंड्स ह्या अशा प्रकारच्या गोष्टी उत्सर्जित करतात. या गोष्टींमुळं आपल्याला काय मिळतं? या गोष्टींपासून आपल्याला जे मिळतंय ते ऐकल्यानंतर कदाचित त्या प्लास्टिक फुलाकडे बघण्याचं धाडस देखील आपण करणार नाही. प्लास्टिकची फुलं तयार झालेली असतात प्लास्टिकपासून. ह्या प्लास्टिकमधून उत्सर्जित होणारे हे जे काही घटक आहेत याच्यामुळं कर्करोगाच्या शक्यता वाढतात. याच्यामुळे श्वसनाचे रोग जे आहेत ते वाढण्याचे चान्सेस जास्त असतात. आणि त्याचबरोबर महत्त्वाचं हार्मोन्सची जी काही क्रिया आपली चालू असते त्यामध्ये अडथळा आणण्याचं महत्त्वाचं काम हे जे काही घटक आहेत जे प्लास्टिकपासून उत्सर्जित होतात त्यापासून होण्याच्या शक्यता बळावतात. एकूणच नैसर्गिक फुलांचे फायदे फार मोठ्या प्रमाणात आहेत, प्लास्टिक फुलांचे फायदे कमी आणि तोटे जास्त आहेत. एकूणच जर आपण ह्या दोन्ही गोष्टींची तुलना केली तर फायद्याची गोष्ट जी आहे ती ही आहे की नैसर्गिक फुलांचा वापर आपण केला पाहिजे आणि कृत्रिम फुलांना, प्लास्टिकच्या फुलांना आपण टाळलं पाहिजे, हद्दपार केलं पाहिजे. पण ह्या गोष्टी आपण करत नाही आहे कारण निसर्गाचा एक नियम आपल्याला माहीत नाही आहे. तो नियम एकदा जर आपण समजून घेतला तर मात्र प्लास्टिक फुले आपोआप हद्दपार होतील. एक गोष्ट आपल्याला लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे की प्रत्येक व्यक्ती, या पृथ्वीतलावरची प्रत्येक व्यक्ती त्याचा ऋणानुबंध या पृथ्वीवरील कणाकणांशी जोडला गेलेला आहे. हा ऋणानुबंध कशातनं निर्माण होतो? तर प्रत्येक सजीव आणि त्याचबरोबर प्रत्येक निर्जीव वस्तू देखील सातत्यानं एक क्रिया करत असते. आपल्यातले काही घटक या वातावरणामध्ये उत्सर्जित करत असते. जसं आपण कार्बन डायऑक्साईड उत्सर्जित करतो, वनस्पती त्यांच्यात कार्बन डायऑक्साईड घेऊन ऑक्सिजन जो आहे तो वातावरणात सोडत असतात. प्रत्येक निर्जीव घटक आणि सजीव घटक सातत्यानं ही क्रिया करत असतो. तुमच्या आसपास जे काही सजीव आहेत, तुमच्या आसपास जे काही निर्जीव आहेत किंवा जे काही घटक आहेत, भौतिक वस्तू आहेत, याच्यावर तुमचं आयुष्य कसं असेल, तुमच्या घरातील वातावरण कसं असेल हे ठरतं. त्यामुळं तुमच्या आसपास असं लाभदायक उत्सर्जन करणाऱ्या गोष्टी असणं हे तुमच्या फायद्याचं आहे. हा नियम कायमस्वरूपी लक्षात ठेवणं ही काळाची गरज बनलेली आहे आणि या आधारावरच इथून पुढं गणेशोत्सव 2025मध्ये आपण प्लास्टिक फुलांचा वापर टाळून नैसर्गिक फुलांचा वापर करणं, नैसर्गिक फुलांना स्वीकारणं हे फार गरजेचं आहे.
गणेशोत्सव 2025च्या निमित्तानं प्लास्टिक प्रदूषण विरोधी लढ्यामध्ये आपण एकत्र येऊया आणि हा लढा एकत्रितपणे लढूया, एवढीच एक विनम्र विनंती. धन्यवाद.